चला आता तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये बिर्याणी बनवायला शिकवते की पातेलं ठेवलं, त्याच्यामध्ये पाणी टाकलं, लिंबू पिळा, खडे मसाले टाकले, मीठ टाकलं, परत कोथिंबीर, थोडा पुदिना टाकला. मग लगेच आपलं इकडं सोयाबीन, आज व्हेज बिर्याणी होती. जसं आपण चिकनला मॅरिनेट करतो तसंच चिकन मसाला, दही, गरम मसाला वगैरे टाकून घेतलं भराभर असं फास्टपैकी. मग त्यात 2-3 मिरच्या, पुदिना, कोथिंबीर लगेच त्यामध्ये टाकून घेतला, लिंबू पिळून घेतला आणि मग त्याच्यामध्ये मीठ, थोडंसं हळदी पावडर, नमक चवीनुसार, नमक, लाल तिखट असं सगळं टाकून घ्यायचं आणि त्याला असा गरा मिक्स करायचं. आणि घरीच अद्रक लसूणची पेस्ट बनवायची ना, अशी मस्त फ्रीजमध्ये ठेवायची, बाहेरची वापरायची नाही. आणि त्याला गरा फिरवायचं आणि मॅरिनेट करून ठेवायचं. असं मस्तपैकी आपलं चिकन नाही, सोयाबीन बिर्याणी आहे बरं का. तर सोयाबीन बिर्याणी बनवणार आहोत आणि चिकन ठेवायचं फ्रीजमध्ये, आपलं सोयाबीन ठेवायचं फ्रीजमध्ये. इकडं आपला तांदूळ परततोय तोपर्यंत, तांदूळ शिजतोय तोपर्यंत आपण आपल्या इकडे चरा असे मोठे मोठे कांदे कापून घ्यायचे. का बिर्याणी म्हणलं की असे मोठे मोठे कांदे घ्यायचे, छोटे छोटे घ्यायचे नाही खेळत बसायला. तर चला असे चर चिरून घ्यायचे आपले कांदे. तर तुम्हाला सांगते असं बारीक कांदे चिरून घ्यायचे आणि लगेच ठेवायचं. तेल तापलेलं त्याच्यामध्ये असं वतून द्यायचं कांदे. आणि आपल्या इकडं ऑलमोस्ट चावल पण 80% शिजून घ्यायचं आहे. तर चला शिजलाय का बघूया. इकडं कांद्याला पण हलवूया. एक हातानं काम करत नाही बसायचं, दोन्ही बसायचं हाताने. आणि लगेच इकडं टाकायचं आपलं सोयाबीन मॅरिनेट केलं त्यात टाकायचं. तेल चिंगूसपणा नाही करायचं का तेलासाठी, तर आपण बनवत आहे मी बिर्याणी. तर त्याच्यामध्ये लगेच असा आपण कांदा ऑरेंज ब्राउनिश करून घेतला आहे तो पण टाकायचा आणि गरा फिरून सगळा मसाला मिक्स करायचा आणि लगेच दम द्यायला चालू करायचं. थोडं 5 मिनटं वाफायचं आणि लगेच असं बघा, असं आपलं तांदूळ पण शिजलेला मस्तपैकी असं वरून डिझाईन करायची थोडीशी, असं काय म्हणतात कांदा वगैरे कोथिंबीर टाकून मस्तपैकी असं त्याच्यावर वजन ठेवायचं. हे बघा असं मस्त त्याचं 10-20 मिनटं ठेवायचं. मग लगेच तव्यावर ठेवायचं आणि लगेच इकडं खात असं मस्त बिर्याणीसाठी आपल्याला कोशिंबीर तर पाहिजे. मग मस्तपैकी अशी कोशिंबीर बनवायला काकडीचं सगळं काताडं काढून घ्यायचं आणि चरा चिरायची. लगेच कोशिंबीर तयार झाली आणि लगेच आपली बिर्याणीचा दम पण रेडी झाला. अर्ध्या तासात होती ऑलमोस्ट. तर चला इकडं मस्तपैकी अशी कोथिंबीर सोबत एन्जॉय करायची. तर माझी फॅमिली खुश, मी खुश.